नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत. ओके, शेतकरी कर्जमाफी 2026 संदर्भात सध्या आता राज्यभर चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचा GR आला आहे का? कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते? कोण शेतकरी अपात्र ठरू शकतात आणि पुढील प्रक्रिया आपली काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे की कर्जमाफीची घोषणा. ओके, आता महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे. सरकारने थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता मदतसुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, आता या अंतर्गत GR आलेला आहे का? ओके, आता सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की GR आलेला आहे का? याचं उत्तर असे आहे की 3 जून 2026पर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला जो अंतिम आणि सविस्तर शासन निर्णय म्हणजेच काय GR अद्याप पूर्णपणे जारी जो आहे तो झालेला नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सरकारकडून निकष अंतिम करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून सध्या शेतकऱ्यांनी कोणत्याही दुसऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, मी तुम्हाला एवढंच सांगेल. ओके, आता या योजनेअंतर्गत पात्र कोण असू शकतात? ओके, आता घोषणेनुसार खालील शेतकरी पात्र ठरू शकतात. कोणकोणते? 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी, 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी, सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतलेले शेतकरी, शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी पूर्ण करणारे सुद्धा शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत. ओके, अंतिम पात्रता आता सगळा GR आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ओके, सध्या तरी आता ह्या 4 ज्यांच्या गोष्टी आहेत, ओके, त्यांचं कर्ज किंवा हे शेतकरी बंधू पात्र असू शकतात. 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी. दुसरे कोण? 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी. तिसरं कोण? सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतलेले शेतकरी. आणि नंतरचे कोण? चौथं, शासनाने निश्चित केलेल्या इतर अटी पूर्ण करणारे शेतकरी. ओके, आता नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय आहे खुशखबर? ओके, ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केलेली आहे त्यांच्यासाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे. यामुळे होणार काय? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. ओके, आता नंतरची अपडेट काय आहे की यामध्ये कोण अपात्र ठरू शकतं? ओके, आता अंतिम GR येणे जरी बाकी असला ना तरी पूर्वीच्या योजनांच्या आधारावर काही गट अपात्र ठरू शकतात. कोणकोणते? आयकर भरणारे व्यक्ती, मोठे सरकारी अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, उच्च उत्पन्न असलेले लाभार्थी, शेती व्यतिरिक्त मोठे उत्पन्न असलेले नागरिक. मात्र याबाबत अजूनही अंतिम निर्णय GR मध्येच स्पष्ट होणार आहे. ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आता शेतकऱ्यांनी आता करायचं काय? ओके, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. शेतकरी बांधवांनो, खालील गोष्टी ज्या आहेत ह्या मी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही त्वरित तपासून घ्या. ओके, आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का बघा, नसेल तर करून घ्या. बँक KYC पूर्ण आहे का बघा, करून घ्या. 7/12 उतारा अद्ययावत आहे का? ओके, चेक करून घ्या. मोबाईल नंबर अपडेट आहे का? कर्ज खात्याची माहिती योग्य आहे का? या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बरोबररित्या पूर्ण केल्या तर यामुळे भविष्यातील पडताळणी प्रक्रिया तुमची सोपी होईल. ओके, आता पुढे काय होणार आहे? ओके, आता सरकारकडून सध्या निकष अंतिम करण्याचे काम सुरू आहे. GR प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया असेल, लाभार्थी यादी असेल, पात्रता निकष असेल आणि निधी वितरण याबाबत सविस्तर माहिती आता जाहीर केली जाईल. ओके, म्हणजेच की अधिकृत अपडेटवर आता सर्व शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर शेतकरी बंधूंनो, शेतकरी कर्जमाफी 2000 संदर्भात 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 प्रोत्साहन लाभ जाहीर करण्यातसुद्धा आलेला आहे. मात्र अंतिम GR आणि सविस्तर नियमांची अजूनही प्रतीक्षा आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा सरकारी योजना व शेतकरी अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.